नमस्कार मित्रांनो, लेखा व कोशकार डिपार्टमेंट अंतर्गत अमरावती या विभागासाठी जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये. मित्रांनो, तर आता दुसरी गुणवत्ता यादी निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजेच फायनल लिस्ट जाहीर झालेली आहे मित्रांनो. आणि याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एकूण किती कॅन्डिडेटचं फायनल लिस्टमध्ये नाव आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशकार यांचे कार्यालय अमरावती विभाग अंतर्गत जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये. कनिष्ठ लेखापाल या पदासाठी बघू शकता, पोस्ट नेम कनिष्ठ लेखापाल पदासाठी जाहिरात होती बघा. तर बघू शकता मित्रांनो, निकाल कधी जाहीर करण्यात आलेला आहे. 9 जानेवारी 2026 ला निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. खाली बघू शकता तुम्ही, सहसंचालक संगणक सुधारणा संचालय लेखा व कोशागार डिपार्टमेंट महाराष्ट्र मुंबई. तर बघू शकता सब्जेक्ट काय आहे मित्रांनो. खाली कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराची दुसरी गुणवत्ता यादी निवड यादी संचालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत. बघू शकता मित्रांनो, आता ही फायनल लिस्ट आहे बघा, सेकंड. तर खाली अपडेट बघू शकता तुम्ही. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सहसंचालक लेखा कोशागार अमरावती विभागातील रिक्त असलेली कनिष्ठ लेखापाल पदे भरण्यासाठी 2/5/2025 रोजी TCS ने ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली होती बघा. सदर ऑनलाईन परीक्षेतील अंतिम निकालानुसार कनिष्ठ लेखापाल या पदावर नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची अंतिम निवड यादी बघा जाहीर करण्यात आली होती बघा संकेतस्थळावर महाकोश.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट इन. तसेच सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील संदर्भ क्रमांक 1 वरील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 10-11 मधील तरतुदीनुसार कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 3 वरील कनिष्ठ लेखापाल पदासाठी तयार करण्यात आलेली अतिरिक्त उमेदवारची गुणवत्ता यादी संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बघू शकता मित्रांनो. आणि आता संदर्भ क्रमांक 2 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवारापैकी मूळ प्रमाणपत्र पडताळणीस गैरहजर राहिलेल्या नियुक्तीस नकार दर्शवलेल्या उमेदवारांच्या रिक्त राहिलेली पदे प्रयोगनिहाय भरण्यासाठी संदर्भ क्रमांक 3 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अतिरिक्त उमेदवारांच्या गुणवत्ता यादीतील गुणानुक्रमे व प्रयोगनिहाय निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची दुसरी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेल्या मित्रांनो. बघू शकता काही कॅन्डिडेट्स मित्रांनो ज्यांची निवड झाली होती बघा. तर काही कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट नसल्यामुळे किंवा काही कॅन्डिडेट अपात्र ठरल्यामुळे मित्रांनो, तर आता ही दुसरी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. काही कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस गैरहजर होते. काही कॅन्डिडेट जवळ डॉक्युमेंट मध्ये अपात्र ठरल्यामुळे आता ही दुसरी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता तुम्ही. तसेच दुसऱ्या अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्र घेऊन या कार्यालयात दिनांक 14/1/2026 रोजी 11 वाजता सहसंचालक लेखा कोशागार अमरावती. बघू शकता मित्रांनो ॲड्रेस, इथं ॲड्रेस बघू शकता तुम्ही. सहसंचालक लेखा व कोशागार अमरावती लेखा कोश भवन, संत गाडगे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रोड डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रबोधिनी जवळ अमरावती या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या छायांकित व संशयित प्रमाणपत्रे 2 संच घेऊन पडताळणी करता उपस्थित राहायचे मित्रांनो. तुम्हाला सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचं बघा. तर सर्व डॉक्युमेंटचे ओरिजिनल 2 बंच घेऊन जा मित्रांनो. आणि 14/1/2026 रोजी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. सकाळी शार्प वाजता तुम्हाला सकाळी शार्प 11 वाजता जायचं आहे. उशीर करू नका आणि सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा. आणि प्रत्येक डॉक्युमेंटचे 2-2 झेरॉक्स सोबत ठेवा, म्हणजे 2 बंच म्हणजे 2 संच ठेवा सोबत. आणि एक पण डॉक्युमेंट मिस करू नका मित्रांनो, कारण की डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. तर खाली बघू शकता तुम्ही, सोबत अतिरिक्त उमेदवाराची दुसरी अंतिम गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर करण्यात आलेली बघू शकता मित्रांनो. बघा, दुसरी अंतिम गुणवत्ता यादी बघा ही. तर आता बघा मित्रांनो, सेकंड फायनल सिलेक्शन लिस्ट कॅन्डिडेट एक्झाम बघा मित्रांनो. ज्युनियर अकाउंटंट ग्रुप सी पदाची जाहिरात आली होती बघा 2024 मध्ये. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती. तर बघू शकता मित्रांनो, एकूण किती कॅन्डिडेट आहे बघा मित्रांनो. 12 कॅन्डिडेट आहे मित्रांनो. आता 12 कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. सर्वांना बेस्ट ऑफ लक.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.